मराठमोळ्याचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष खासदार शरद पवार साहेब आणि पक्षाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी माझ्याकडे मान आणि खटावची जबाबदारी सोपवली आहे। सर्वसामान्य जनतेशी सुसंवाद साधून पुन्हा पक्षाची बांधणी करणार असून येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून ताकदीने लढवणार असल्याचा निर्धार मानखटावचे नेते अभयसिंह जगताप यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे। अभयसिंह जगताप पुढे म्हणाले की गेल्या वर्षभरात अनेकांनी पक्षांतर केलं, अजून काहींचे होईलही आणि मानखटावमध्ये विरोधकच नाही अशी परिस्थिती निर्माण झाली असे सध्याच्या सत्ताधाऱ्यांची मानसिकता निर्माण झाली आहे। परंतु शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार तळागाळात पोहोचलेला असून मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवाराला 1 लाखापेक्षा जास्त मतदारांनी मतदान केलंय। तोच विषय आणि विचार घेऊन आम्ही जनतेपुढे जाणार आहोत। खासदार शरद पवार साहेबांनी केलेल्या कामामुळे जनता अजूनही त्यांना मानते। महाविकास आघाडी सोबत भाजपच्या विचारांच्या विरोधात असलेली स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, वंचित आघाडी यांना आम्ही बरोबर घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहे। माहितीत समाविष्ट असलेल्या कोणत्याही पक्षाशी युती किंवा आघाडी केली जाणार नाही। महाविकास आघाडीच्या विचारांशी बांधील कार्यकर्त्यांना एकत्रित करून प्रशिक्षण देणार आहे। आम्हाला जय पराजयाची तमा नसून आम्ही चांगला लढा देणार असून आगामी निवडणुकीच्या निकालात महाविकास आघाडीच्याच विचारांचा झेंडा लागेल असा विश्वास असून खात्री देखील आहे। दरम्यान पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना श्री जगताप म्हणाले की मान तालुक्यातील 5 गट आणि 10 गण आणि खटाव तालुक्यातील औंध, निमसोड, कातर, खटाव, मायनी हे 4 गट आणि त्यातील 8 गण महाविकास आघाडी म्हणून लढवणार असून मी पदवीधर निवडणुकीत मी इच्छुक उमेदवार नसून फक्त पक्षाच्या माध्यमातून मतदार नावनोंदणी कार्यक्रम राबवत आहे। तसेच मानखटावचे भाग्य आहे प्रथमच मंत्रीपद मिळाले। मी स्वतः मंत्री महोदयांचं अभिनंदन देखील केलं, परंतु शिक्षण विभागातील काही डिजिटल शाळांची लाईट बिले थकीत असून लाईट कनेक्शन कट करण्याचे प्रकार घडत आहेत। आरोग्य विभागात सुद्धा सुरू असलेल्या उपकेंद्रामध्ये म्हणाव्या तशा सुविधा नसून उपकेंद्रातील स्टाफ उपस्थित राहत नाही। ग्रामविकास मंत्र्यांच्या मतदारसंघात ग्रामसेवक ग्रामपंचायत कार्यालयात हजर नसतात, ही मोठी शोकांतिका आहे। तर म्हसवड नगरपालिकेत यांचीच सत्ता असून म्हणावा तसा विकास झाला नसल्याची खंत व्यक्त केली। येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जमा झालो। 2 निवडणुकांची जवळपास घोषणा झालेली आहे। एक म्हणजे पदवीधर विधानसभा मतदारसंघ ही निवडणूक पुढच्या वर्षी उघडलेली आहे, त्याची नोंदणी आता चालू आहे। आणि दुसरी म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक, जी कदाचित पुढच्या महिन्यात निवडणूक होणार आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाची बैठक या संदर्भात सोमवारी मुंबई येथे झाली आणि त्या बैठकीनंतर विविध भागातून आलेल्या लोकांना शरद पवार साहेबांनी आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेबांनी विविध सूचना केल्या। त्यामध्ये शरद पवार साहेबांनी आणि प्रदेशाध्यक्ष आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांनी माझ्यावर मानखटावची जबाबदारी सोपवलेली आहे आणि त्यांनी मला पूर्ण ताकदीनं मानखटावमध्ये लोकांची बरोबर संवाद साधून आपल्याला पुनश्च एकदा या पक्षाची बांधणी करणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने साहेबांनी सूचना केलेली आहे की तू स्वतः पुढाकार घेऊन हे करावंस। मी त्याला अनुकूलता दर्शवली आणि त्या अनुषंगाने मी मान तालुक्यामध्ये सुरुवात करत आहे। खरं तर गेले वर्षभर मान तालुक्यामध्ये आणि खटाव तालुक्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली होती की जणू काही विरोधकच नाही। त्याचं कारण असं की मधल्या फळीतले अनेक नेते जे मागच्या निवडणुकीमध्ये शरदचंद्रजी पवार पक्षाच्या बरोबर होते, त्यापैकी अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार या पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला, काही करणार असतील कदाचित, आणि त्यामुळेच एकंदरीत महाविकास आघाडीला रिप्रेझेंट करणारा किंवा महाविकास आघाडीचा अजेंडा घेऊन जनतेतर्फे रस्त्यावर उतरण्यासाठी अक्षरशः इथं माणूसच नाही परिस्थिती निर्माण झाली होती। परंतु जनतेमध्ये आजही शिवशाहू फुले आंबेडकर यांचा विचार तळागाळामध्ये पोचलेला आहे, जनतेमध्ये रुजलेला विचार आहे। समाज सुधारकांचा विचार घेऊन आणि शरद पवार साहेबांच्या विचारावर चालणारी मोठ्या प्रमाणात जनता या मान आणि खटाव विधानसभा मतदारसंघात आहे। जवळपास 1 लाखाहून अधिक लोकांनी मागच्या वेळी इलेक्शनमध्ये प्रभाकर घारगे साहेबांना मतदान केलं होतं। खूप मोठ्या प्रमाणात जनता आजही शरद पवार साहेबांना मानते, कारण त्यांनी केलेलं शेतकऱ्यांसाठीचं काम असू द्या, त्यांनी केलेलं राष्ट्र निर्माणाचं काम असू द्या, त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात जनता त्यांच्या पाठीशी आहे। तर या पक्षाचं आज मी महाखटावमध्ये प्रतिनिधित्व करतोय आणि त्या पक्षातर्फे येणारी
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक खूप ताकदीनं लढवण्याचा निर्धार आम्ही केलेला आहे. म्हणजे मी वैयक्तिक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षामध्ये आहे, त्याचबरोबर माझ्याबरोबरच महाविकास आघाडीचे सर्वच घटक पक्ष आणि आम्ही एकत्रित मिळून येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीला सामोरं जाण्याचा आम्ही निर्धार केलेला आहे. त्यामध्ये काँग्रेस आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्याचबरोबर आम्ही शेतकरी संघटना आणि राष्ट्रीय समाज पक्ष यांच्याशीही चर्चा करून त्यांनाही बरोबर घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर वंचित आघाडीचे काही घटक नेते असतील आपल्या भागात, त्यांच्याशी आम्ही चर्चा करणार आहोत आणि हे सर्वजण जे भाजपच्या विचारांच्या विरोधात आहेत त्या सर्वांची एकत्रित मोठ बांधून आम्ही येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लढवण्याचा निर्धार केलेला आहे आणि त्या अनुषंगाने गावोगावी फिरून आम्ही संघटन मजबूत करणार आहोत. सध्याची देशाची परिस्थिती अत्यंत विदारक झालेली आहे, त्यामुळे इथून पुढच्या निवडणुका अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. परंतु राहुल गांधी एकाकी लढत आज या देशामध्ये विरोधी पक्ष नेता म्हणून देत आहेत आणि त्यांना मोठ्या प्रमाणात समर्थन जनतेतून मिळत आहे. त्याच पद्धतीने शरद पवार साहेब महाराष्ट्रामध्ये शरद पवार साहेब असतील, सुप्रियाताई असतील किंवा रोहित पवार असतील, शशिकांत शिंदे साहेब असतील, हे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात संघर्ष महाराष्ट्रात उभा करत आहे. तर या सर्वांचे हात मजबूत करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात जनतेनं आता बाहेर पडणं गरजेचं आहे आणि म्हणूनच स्थानिक स्तरावरून, तालुका स्तरावरून आम्ही जनतेला एक खरं तर मान तालुक्याचं भाग्य होतं की मान तालुक्याला एक मंत्रीपद मिळालं आणि मी 1 जानेवारी यावर्षी 1 जानेवारीला जेव्हा मी शुभेच्छा दिल्या होत्या सगळ्यांना मानवासियांना, त्याचवेळी मी मंत्र्यांचं अभिनंदन सुद्धा केलं होतं की त्यांना मंत्रिपद मिळालं. परंतु मान तालुक्याचं इतकं दुर्दैव आहे की एवढं मोठं मंत्रिपद मिळून सुद्धा त्या पद्धतीचं काम आता दिसत नाही. याचं कारण असं आहे की मी याचं उदाहरण असं सांगू शकतो तुम्हाला की शाळेचा विषय घ्या. आम्ही पैसे इकडून तिकडून गोळा करून शाळा डिजिटाईज करतो, शाळेमध्ये कॉम्प्युटर बसवतो आणि आता सर्क्युलर असं काढलेलं आहे की शाळेची लाईट बिलं ही ग्रामपंचायतीने भरावी. ग्रामपंचायतीनं पैसे नाहीत लाईट बिलं भरायला म्हणून अनेक शाळांची कनेक्शन तोडली. ते कॉम्प्युटर तसेच पडलेत, ते कॉम्प्युटर शिकवू शकत नाही मुलांना. गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणावर परिणाम झालाय. कुठे झालाय? ग्रामविकास मंत्र्याच्या मतदारसंघामध्ये झालेला आहे. याच्यावर कोणाचं लक्ष आहे का? शिक्षण हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि विशेषतः गोरगरीब मुलांचं शिक्षण हे अत्यंत महत्वपूर्ण गोष्ट असलेल्या गोष्टीवर त्या सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे गदालेली आहे. आता तीच परिस्थिती आरोग्य विभाग, तसा शिक्षण विभाग आहे, तसा आरोग्य विभाग आहे. आरोग्य विभागामध्ये PSC असेल, उपकेंद्र असेल, याची बिलं तर आरोग्य विभाग देते. मग या शाळांची बिलं सुद्धा आजपर्यंत एक अतिरिक्त निधी प्रत्येक शाळेला दिला जायचा, त्यातनं दिली जायची. मग अचानकपणे हे अशा पद्धतीची बंदी घालून सगळे म्हणजे तालुक्यातल्या निम्म्या शाळांच्या जवळपास कनेक्शन कट केलेले आहे. तर ही परिस्थिती आपल्या तालुक्यावर आहे. नुसतेच कॉम्प्युटर पडलेले आहेत, तर इथं कोणी लक्ष घालताना दिसत नाही. दुसरी मुद्दा प्रायमरी आरोग्य व्यवस्था, म्हणजे ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती का लढावी आणि सर्वसामान्यांनी तरुणांनी काय या पंचायत समिती जिल्हा परिषद यावं याचं कारण सांगतो. आरोग्य आणि शिक्षण हे 2 अत्यंत महत्वाचे विषय जिल्हा परिषद पंचायत समितीकडे असतात. त्या आरोग्य विषयाची एक घटना सांगतो. आमच्या गावामध्ये 5 वर्षापूर्वी उपकेंद्राचे इमारतीचं हे झालं, उद्घाटन झालं. 5 वर्षापासून आज तागाय तिथं इलेक्ट्रिसिटीचा मीटर बसलेला नाही आणि तिथं एक नर्स फक्त असते आणि तिथं डॉक्टर सुद्धा येत नाही. अशी परिस्थिती वरकुटे मलवडी उपकेंद्राची आहे. अशीच परिस्थिती तालुक्यातल्या सगळ्या उपकेंद्रांची पण आहे. त्यामुळं आपण म्हणायचं नुसतं आमच्याकडे ग्रामविकास मंत्रालय मिळालं, परंतु या ग्रामविकास मंत्रालयाने शिक्षण आणि आरोग्य या विषयासाठी काय केलं ते सगळ्यात महत्वाचे विषय आहेत. तर याच सगळ्या विषयामध्ये मागे जर आपण पडत असू तर कुठंतरी हे स्थानिक स्वराज्य संस्था युवकांनी ताब्यात घेणं गरजेचं आहे. कुठेतरी या ताब्यात घेतल्या तर आपण ग्रामसेवक वेळेवर आणू शकू. आज ग्रामविकास मंत्र्याच्या मतदारसंघामध्ये सुद्धा ग्रामसेवक हजर नसतात ग्रामपंचायतीमध्ये. काय उपयोग आहे ग्रामविकास मंत्री आपल्या तालुक्याचा असून? अशी परिस्थिती आहे. त्यामुळे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या नवीन युवकांच्या ताब्यात देणं गरजेचं आहे आणि विशेषतः शरद पवार पक्षामध्ये आता मधल्या पळीचे नेते राहिले नाहीत. त्यामुळे युवकांना खूप संधी आहे आणि युवकांनी, चांगल्या विचाराची युवकांनी शरद पवार पक्षात सामील व्हावं आणि एकदा आपल्याला पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ताब्यात घेऊ आणि शिक्षण आणि आरोग्य आणि या व्यतिरिक्त महिला आणि बालकल्याण अशा अनेक विषयांमध्ये चांगलं काम करून दाखवू असं मला वाटतं. त्यामुळेच आपण येणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक अत्यंत ताकदीनं लढू
असं मी सर्व युवकांना आवाहन करतो आणि आपण सर्वांनी शरद पवार पक्षामध्ये सामील व्हा. आपण ताकदीनं ही निवडणूक लढू आणि चांगल्या पद्धतीने तालुक्याचा विकास करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. म्हणजे असं आहे, म्हसवड नगरपालिकेमध्ये गेले जवळपास 15 वर्ष सध्याचे सत्ताधारी निवडणुकीचं आहे सत्तेवर. त्यांनी गेले अनेक वर्ष सत्तेत असून सुद्धा पाण्याच्या योजना असेल किंवा तिथले जे मूलभूत प्रश्न आहेत, म्हणजे आता सुद्धा गटराचं पाणी दुकानात गेलं म्हणजे मूलभूत प्रश्नाला सुद्धा तिथं खूप म्हणजे अडचणींचं सामोरं जावं लागतंय जनतेला. आणि त्या सगळ्या प्रश्नांना पण आम्ही निवडणूक लढवणार आहे. त्यांनी काय केलं, निवडणुकीच्या आधी काही स्मारक, काही समाज मंदिरं देऊन काही लोकांना आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न केला. परंतु ही समाज मंदिरं असतील त्यांची टेंडर काढली, त्याला पैसे सुद्धा नाही. आज अर्धी कामं पडलेली आहेत. त्यामुळं लोकांना फक्त मतं वळवण्याचा त्यांनी एक मार्ग निवडला. परंतु खऱ्या अर्थानं म्हसवडचा विकास करायचा असेल तर आपल्याला एक वेगळा विचार करावा लागेल. कुपवाड गटातून जिल्हा परिषद बनवण्यासंदर्भात सुद्धा मी विचार करत आहे आणि लढवू शकतो आणि लढवली तर ती ताकदीनं लढवू. एवढं मान तालुक्यातले 5 जिल्हा परिषद गट आणि खटाव तालुक्यातले 4 जिल्हा परिषद गट असे 9 जिल्हा परिषद गट, 18 पंचायत समितीचे गण हे पूर्ण ताकदीनं महाविकास आघाडीला आहे. मागच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आघाडीनं ती निवडणूक जिंकली होती. परंतु जे उमेदवार त्यावेळी निवडून आले होते ते सगळेच आता युतीमध्ये आहेत जवळपास. म्हणजे जर नाराजी असेल तर ती त्या उमेदवारांच्यावर असली पाहिजे, ना की पक्षावर. कारण परफॉर्मन्स हा त्या उमेदवारांनी दिला. पक्षानं आपलं काम केलं, विचारधारेनं आपलं काम केलं, परंतु ज्यांच्या हातात सत्ता गेली त्यांनी खऱ्या अर्थानं ते काम करायला पाहिजे होतं. त्यामध्ये नगराध्यक्ष असतील, उपनगराध्यक्ष किंवा बरेच नगरसेवक आज सगळेच भाजपच्या किंवा अजितदादा गटाकडे अलाइन झालेले आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधातच हा रोष राहणार. आघाडी करून लढणार की पक्ष चिन्ह महाविकास आघाडी नाही म्हणजे आपण म्हणजे आघाडी करून लढणार. स्थानिक शक्यतो स्थानिक आघाडी. येस. नाही, पदवीधरसाठी काही मी इच्छुक आहे म्हणून कधी सांगितलेलं नाही, पक्षालाही सांगितलेलं नाही. मी फक्त नाव नोंदणीचं काम आता करतो आणि लोकांचं प्रबोधन करायचं काम करतो. मी पदवीधरचा आमदार हा अत्यंत महत्त्वपूर्ण आमदार असतो. पदवीधरांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी तो आमदार एक सक्षम आमदार असणं गरजेचं आहे. एवढं प्रबोधन करतो आणि पदवीधरांना महाविकास आघाडीच्या बाजूनं मतदान करण्यासाठी किंवा नोंदणी करण्यासाठी प्रवृत्त करतो, प्रोत्साहन करतो. विचारताय का गटबाजीचा कुठेतरी फटका पक्षाला बसलेला आहे आणि तो गटबाजी ही सर्वच पक्षामध्ये असते. त्यामध्ये फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीच आहे असं नाही, भाजपमध्ये पण असते आणि सर्वच पक्षामध्ये असते. मग गटबाजी जरी असली तरी थोडंसं काय होतं, एक खंबीर नेतृत्व उभं राहून जोपर्यंत या तालुक्याला दिशा दिली जात नाही तोपर्यंत थोडंसं हे वातावरण असंच राहील. त्यामुळं एकता चलोची माझी तरी स्वतःची भूमिका आहे. कुठल्याही प्रस्थापितांच्या कोबड्या घेऊन यापुढं मैदानात उतरणार नाही. वास्तवाला माझी वैयक्तिक आणि पक्षाची सुद्धा मान्यता नाही. कारण अजितदादा गट असेल किंवा भाजप असेल हे एकंदरीत महाविकास आघाडीचे विरोधक आहेत. त्यामुळे अजितदादा गटाला पॅनल उभा करायचं असेल त्यांचे ते उभा करतील, त्याला काही आपली मनाई नाही. परंतु सोबत जाण्यासाठी मी इच्छुक नाही किंवा मी सोबत जाण्याच्या विरोधात आहे. कसं तुम्ही थांबवलं जी आपली मोठ्या प्रमाणात गावात म्हणजे गाव दौरे करून लोकांपर्यंत पोहोचून खऱ्या अर्थानं जे निष्ठावंत कार्यकर्ते जे विचारांशी बांधलेले आहेत अशा लोकांना एकत्रित करून आपल्याचा प्रयत्न तर करणार आहोतच आम्ही. त्याबरोबरच या कार्यकर्त्यांना एक प्रकारचं प्रशिक्षण सुद्धा आम्ही घेणार आहोत की आपण नक्की कोणती दिशा पकडली पाहिजे. एक असते व्यक्तीला मानणारे लोक आणि एक असते विचारांना मानणारे. तर जी व्यक्तीला मानणारी लोक असतात ते काही वेळा जाऊ शकतात. एखाद्या व्यक्तीवर आपलं प्रेम असतं आणि मग तो कोणत्याही पक्षात गेला तरी त्याच्याबरोबर जाणारेही काही लोक असतात. पण जे विचारांना मानणारी लोक आहेत त्या लोकांना एकत्रितपणे या विचाराबरोबर थांबवण्याची माझी इच्छा आहे आणि त्यासाठी मी पूर्ण झोकून देऊन काम करतो. येरळा न्यूजसाठी प्रतिनिधी शरदराव कदम, दहिवडी. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.